आणि आता बातमी आहे छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातली। खरं तर हा नक्षलवादी कारवायांमुळे जिल्हा कायमच चर्चेत असतो, पण आज देशभरात या जिल्ह्याची चर्चा सुरू झाली आहे ती इथं झालेल्या एका हत्येमुळे। बस्तरमध्ये एका तरुण पत्रकाराचा खून करण्यात आलाय। ज्या कारणामुळे आणि ज्या पद्धतीनं ही हत्या करण्यात आली आहे ते सगळं अंगावर काटा आणणारं आहे। बस्तरच्या आदिवासी पाड्यांवरून वाट काढत येणारा हा तरुण, नाव आहे मुकेश चंद्राकर। व्यवसायाने पत्रकार। या तरुणाच्या मागे बसलाय CRPFचा एक जवान आणि मागच्या गाड्यांवर आहेत बस्तरमधले आणखी 4 धडाडीचे पत्रकार। हा व्हिडिओ आहे 2021 सालचा। CRPFच्या या जवानाचं नक्षल्यांनी अपहरण केलं होतं। यंत्रणा जंग पछाडत होत्या, सरकार प्रयत्न करत होतं, पण नक्षलवादी जवानाला सोडायला तयार नव्हते। सगळे थकले तेव्हा मुकेश चंद्राकर आपल्या आणखी 4 सहकाऱ्यांसह जंगलात गेले, नक्षल्यांशी बातचीत केली आणि जवानाला सोबतच घेऊन परत आले। 3 वर्षांनी त्याच मुकेश चंद्राकरचा मृतदेह सापडलाय त्याच्याच गावातल्या एका सेप्टिक टँकमध्ये कुजलेल्या अवस्थेत। पण ही हत्या नक्षल्यांनी केलेली नाही, ही हत्या केली आहे या देशातल्या भ्रष्टाचाराने। मुकेश चंद्राकर बस्तरमध्ये एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला। छत्तीसगडमधली टोकाची गरिबी लहानपणापासून प्रत्यक्ष अनुभव। अत्यंत कष्टानं मुकेशनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पत्रकार बनले। बस्तर जंक्शन नावाचे एक स्वतंत्र YouTube चॅनल ते चालवू लागले। राष्ट्रीय वाहिन्यांसाठी मुकेश चंद्राकर बस्तरमधून वार्तांकन करायचे। नक्षलग्रस्त भागातील अत्यंत अनुभवी पत्रकार अशी मुकेशची ओळख। स्थानिक प्रश्नांवर सुद्धा मुकेश अत्यंत अभ्यासू वार्तांकन करायचे। काही दिवसांपूर्वी मुकेश यांनी एका रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचारासंबंधी बातमी केली आणि त्याचाच राग मनात धरून मुकेशची हत्या करण्यात आल्याचा संशय। बस्तरमध्ये 120 कोटी रुपयांचं रस्त्याचं कंत्राट दिलं गेलं। स्थानिक ठेकेदार सुरेश चंद्राकर यांना हे कंत्राट मिळालं। या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी मुकेशने केली। बातमीनंतर छत्तीसगड सरकारनं कामाची चौकशी केली। चौकशीमुळे ठेकेदार सुरेश चंद्राकर प्रचंड संतापला होता। 1 जानेवारीला सुरेशने मुकेशला आपल्या प्रॉपर्टीवर बोलवलं। 1 जानेवारीनंतर मुकेश चंद्राकर घरी परतलेच नाही। 2 जानेवारीला मुकेशच्या भावानं पोलिसांना माहिती दिली। मुकेशच्या फोनचं शेवटचं लोकेशन सुरेशच्या प्रॉपर्टीवर होतं। मुकेशला शेवटचा कॉलही सुरेशकडूनच करण्यात आला होता। पोलिसांनी प्रॉपर्टीवर शोधाशोध सुरू केली। एका सेप्टिक टँकवरील सिमेंटचा स्लॅब नवा असल्याचं दिसलं। जेव्हा हा स्लॅब बाजूला केला गेला तेव्हा मुकेशचा मृतदेह मिळाला। जो मुकेश चंद्राकर हैं, एनडीटीवी के संवाददाता थे यहाँ के और बस्तर जंक्शन भी चलाते थे। उनके भाई का कॉल आया था कि मेरा भाई लापता हो गया है 1 तारीख की सुबह, 1 तारीख की शाम से। तो उसके बाद हमने अलग अलग टीम बनाकर उसको ढूंढना शुरू किया और टेक्निकल एंड भी हमने जुटाए और उसके बाद जो लास्ट लोकेशन था उस पर हमने सर्च करना शुरू किया। आज शाम को करीब 5 बजे करीब हमें ये जानकारी मिली और हम जब जो एक टैंक है यहाँ पर जो ऑफिसर देख रहे हैं वहाँ एक टैंक है, उसमें हमने JCB से खोदा तो उसमें एक हमें शव बरामद हुआ। शव बरामद के बाद हमने जब शिनाख्ती की तो इनिशियल जो प्राइमा फेसी हमें जानकारी जो शव के पंचनामा से ये पता चला कि ये शव जो पत्रकार मुकेश चंद्राकर की है। इसमें हम जांच कर रहे हैं और जो भी संदेही हैं उनसे भी पूछताछ आगे की जाएगी। मुकेशच्या शरीराची अवस्था पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला। छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या। पण या संपूर्ण प्रकरणात अजूनही पोलिसांनी सुरेश चंद्राकरला अटक केलेली नाहीये। यंत्रणांसाठी दूत बनून उभे राहणाऱ्या, भ्रष्टाचारांना जाब विचारणाऱ्या पत्रकारांची ही अवस्था होत असेल तर यंत्रणांनीच नव्हे तर संपूर्ण समाजानं या विरोधात आवाज बुलंद करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।